आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2791वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अभंग 10 चरणाचा आहे, एक चरण 4 कटकणीचा आहे. असा मोठा असणारा अभंग असल्यामुळे प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. शंक करती ज्याच्या नावे त्याचे तुझ नाही ठावे, एक सांगतो एका भावे सापडते घरी जीवुनी खावे रे विठ्ठल. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. उत्सव संताच्या पादुकाचा अखंड हरिनाम सप्ताह लातूर येथे दिनांक 21/2/2026 ते दिनांक 23/2/2026 पर्यंत. कारण जगद्गुरु तुकोबाराय नामदेव महाराज जनाबाई माऊली यांच्या पादुका आलेल्या आहेत आणि 21 तारखेला या लातूरमध्ये सर्वच त्या साधू संतांच्या पादुकाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. नंतर खंडापूर मांजरा कारखान्यापासून जवळच आहे, तिथं 400 एकरचा मंडप आहे आणि त्या मंडपामध्ये मोठं रिंगण झालं आणि त्या दिवशीपासून हा अखंड हरिनाम सप्ताह लातूर क्षेत्रामध्ये चालू आहे. म्हणून या साधू संतांच्या चरणी काय व्हावं, माझ्याकडं काय आहे देण्यासारखं. मी त्यांच्या पायाचा सेवक आहे, भगवंताच्या पायाचा सेवक आहे, दास आहे. म्हणून दासानं काय देवं, आपल्या जीवनामध्ये देण्यासारखं काहीच नाही. म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगावरील सर्व साधू संतांच्या चरणी माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. शंक करती ज्याच्या नावे त्याचे तुझ नाही ठावे. महाराज म्हणतात की ज्या देवाचं तू नाव घेत आहेस, शंक करतोस म्हणजे त्या मुखाने मोठमोठ्याने ओरडतोस, म्हणजे ठावं पोडतोस त्या भगवंताच्या नावाचा, मात्र तो देवाविषयीचं तुझ्या जीवनामध्ये ज्ञान कसलंच नाही. तो देव कुठं आहे, कसा प्राप्त करून घ्यावा लागतो, याचं जर ज्ञान आपल्या जीवनामध्ये नसेल, मग आपल्या जीवनामध्ये कितीही ठावं फोडला, कितीही त्या मुखानं बडबड केली, मग ती बडबड तुमच्या जीवनामध्ये सार्थक होणार नाही, ती व्यर्थ जाणार आहे. तर भगवंत कुठं आहे, तैसा हृदयामी रामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी कामू विषयावरी. कारण माऊली सांगतात इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या हृदयामध्येच तो राम आहे. तो राम आहे, आत्माराम आहे, तो शिव आहे आपल्या हृदयामध्ये. पण आपल्याला तो का कळत नाही. एक कामवासना आणि विषय सुखाच्या मागं आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच्या मागं लागलेले आहोत. आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून बाहेर पाहण्याची जी वृत्ती आहे, आत आपल्या जीवनामध्ये आपल्या देहामध्ये कधीच पाहण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. म्हणून ही जी भ्रांती आपल्या जीवनामध्ये झालेली आहे, म्हणून आपल्याला तो आपल्या हृदयामध्ये असणारा राम आपण त्याला कधीच ओळखीत नाही. म्हणून महाराज म्हणतात ऐक सांगतो एका भावे सापडते घरी जीवनी खावे रे विठ्ठल. अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजांनी खावे रे विठ्ठल म्हटलेला आहे. आता खावे रे विठ्ठलचा काय अर्थ होतो, तो भगवंतच आपल्याला पोचतो आपल्या जीवनामध्ये. आणि जो पोचतो त्याची जर आपल्या जीवनामध्ये आठवण नाही, त्याला जर आपण कधी जाणण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला नाही. म्हणून जशी, कारण लांडग्याचं खाद्य काय आहे, मेंढी आहे. आता उंदराचं खाद्य किडा मंगुळे आहे. आता मांजराचं खाद्य उंदीर आहे, सापाचं खाद्य उंदीर बेंडूक आहे. तसं मनुष्याचं खाद्य काय, तर मनुष्याचं खाद्य खरं खाद्य फळ आहे. मात्र आपल्या जीवनामध्ये आपण काय अन्न खातो. म्हणून जो अन्न देणारा आपल्या जीवनामध्ये तो विठ्ठल आहे, त्यालाच आपण आपल्या जीवनामध्ये विसरलेला आहोत, त्यालाच आपण जाणायला आपल्या जीवनामध्ये तयार नाही. म्हणून खावे रे विठ्ठल. आता खावे
याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. जैसा वायासी चंद्र नोळखिजे, तैसा प्राकृती हा ग्रंथ नेनिजे, आणि तो हिमाशूची जेवी खाजे चकोराचे. ज्याप्रमाणे कावळ्याला चंद्राची कधी ओळखच नसते, तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या आत असणाऱ्या आत्मारामाची आपल्याला आयुष्यभर आपण ओळख करून घेत नाही, ओळख करण्याचा प्रयत्न करीत नाही. आणि आपण काय करतो, त्या विषय सुखामध्येच मग्न असतो. म्हणून या जगामध्ये जन्मलेले प्रत्येक मनुष्य ते विषय सुखाच्या महाग लागलेले आहेत. म्हणून माऊली म्हणतात, प्रतिपादक समजणार नाही. आणि शीतल किरणाचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराच्या आवडते खाद्य आहे, तसं आपल्या जीवनामध्ये आवडता देव आपल्याला तो प्राप्त करून घ्यायचा प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे. हे खरं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. 450 वर्ष झालं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. कारण 775 वर्ष झालं माऊली सांगतात. सर्व साधू संतांनी हे आपल्याला खरं सांगितलेलं आहे. विठ्ठल या देहरूपी घरामध्येच आहे. जसं माझी सुई घरामध्ये हरपलेली आहे आणि मी सुई रस्त्याला जर दिवा लावून हुडकीत असेल तर ती सुई मला कधीही सापडणार नाही. कारण रस्त्यावर कशी सापडणार आहे, जी वस्तू घरामध्ये हरवलेली आहे. तसं या देहामध्ये विठ्ठल आहे, या देहामध्ये तो शिव आहे, या देहामध्ये तो आत्माराम आहे. आणि आपण बाहेरच बघतो, बाहेरच आपल्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला चांगलं काय वाईट काय आपल्या जीवनामध्ये कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात, अत्यंत गुह्य गोष्ट, गुपित गोष्ट तुम्हाला सांगतो, एकनिष्ठपणाने सांगतो. माझ्या शब्दावर तुम्ही कारण लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये लक्षपूर्वक ऐका. कारण काय सांगतात महाराज, कारण या देहरूपी घरामध्येच तुझ्याच बुद्धीने, तुझ्याच विचाराने, तुझ्याच कारण कर्माने तो देव तुला प्राप्त करून घ्यावा लागतो. दुसऱ्याच्या बुद्धीने, दुसऱ्याच्या विचाराने तो, कारण भगवंत कधीच आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. हा सिद्धांत आहे, दृष्टांत नाही. कारण दृष्टांत देताना, कारण कोणत्याही प्रकारचा कारण दृष्टांत कशासाठी द्यायचा, ती युक्ती आहे तुम्हाला पटवून देण्यासाठी. म्हणून ह्याच्यात छोटासा दृष्टांत देतो. कारण जुन्या काळामध्ये माझी आईसुद्धा घरी स्वयंपाक करीत असताना 3-4 नैवेद्य करायची. आणि ती नैवेद्य कशासाठी, एक अग्नीसाठी म्हणून करायची, एक गाईसाठी म्हणून करायची, एक पुन्हा गाईचं वासरू असेल किंवा भूत प्रेत म्हणून त्याच्यासाठी करायची, आणि अतिथीसाठी स्वयंपाक करायची. माझे वडील कारण घरी एखादा अतिथी घेऊन सोबत जेवत होते. अतिथी कुणी का होईना गावातला त्याच्या हाताला धरून घरी घेऊन यायचे आणि त्याला जीव घालायचे. जर आपल्या जीवनामध्ये अतिथी नाही मिळाला तर काय करावं. एखाद्या घरी खरंच अन्न नाही, ते अन्ना वाचून घर उपाशी आहे, त्या घरी जाऊन आपल्या जीवनामध्ये अन्न द्यावं. त्यांचा आत्मा तृप्त होईल. त्यांचा आत्मा तृप्त झाला की तोच त्याच्या देहामधला आत्मा आणि तुमच्या देहामधला आत्मा काही वेगळा नाही. ही सर्व धर्माची शिकवण आहे. हे सत्य आहे. पण आपण आपल्या जीवनामध्ये हे सत्य विसरलो, ही शिकवण आपल्या जीवनामध्ये विसरलो. म्हणून आपल्याला सत्याचा मार्ग काय आहे आणि संत काय सांगतात आणि आपण आपल्या जीवनामध्ये आचरण काय करतो याचं भान आपल्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, टिळे माळ करंडी सोंग धरोनी चाळविले जग, पसरी हात नाही त्याग, दावितो दगड पूजितो भंगल रे विठ्ठला. आता महाराज सांगतात की मुखानं विठ्ठल म्हणून, कपाळाला 12 असे टिळे लावून, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतील, रुद्राक्षाच्या माळा असतील, हातामध्ये फुलाचं टोपलं घेऊन, कारण सकाळपासून ते फुलं गोळा केले, भगवंताची पूजा केली तुमच्या जीवनामध्ये,
पण अंगामधला काम गेला नाही, विषय वाचनेपासून आपल्या जीवनामध्ये बाजूला झालो नाहीत, मग कोण साधू होईल? याला कोण साधू? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधू म्हणताल, पण ते ढोंग आहे. असं ढोंगीपणानं या जगामध्ये लोकाला फसवितात लोक. म्हणून आपल्या जीवनामध्ये सावध राहावं लागतं. हे साथे आलिया ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. सातेमध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द उच्चारलेला आहे माऊलीने. साते म्हणजे हा बाजारवाचक शब्द आहे. या बाजारामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाला फसवायलेला आहे. हा देहसुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे. म्हणून इथं कोण फसवीत नाही. म्हणून आपल्याला बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे. म्हणून लोकच फसतात. म्हणून खरा त्याग काय असतो, स्वतःला कधी कसं जाणावं लागतं. कारण आपली वाईट बुद्धी आपल्यालाच घडते. कारण देवाच्या नावानं, कारण या जगामध्ये लोक फसवितात. दगडाच्याच देवाची पूजा करतात, दगडाच्याच देवाला तुम्हाला ते देव आहे म्हणतात आणि मी साधू आहे असं त्यांच्या जीवनामध्ये दाखवित असतात. म्हणून महाराज म्हणतात भंगला रे विठ्ठला. आता भंगला रे विठ्ठला, भंगला म्हणजे काय? बाळवी विषयासक्त चेल्याचा सुकाळ, पिंडदंड भंग पाळ. आता जे असे साधू असतात त्यांच्या जीवनामध्ये विषय सुखापासून ते बाजूला गेलेले नसतात. म्हणून त्यांच्या सोबत असणारे शिष्यसुद्धा कसे असणार? विषयासक्तच असणार. त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांचे जे सोबत त्यांनी शिष्य म्हणून घेतलेले आहेत, ते सर्व ते चेले त्यांच्या जीवनामध्ये तेही विषयाच्या मागं लागलेले असतात. म्हणून पिंडदंड भंग पाळ म्हणतात महाराज. आता पिंडदंड भंग पाळ म्हणजे काय? कारण माणूस मेल्यानंतर श्राद्ध केलं जातं आणि श्राद्ध केल्यानंतर तिथं भाताचा गोळा अर्पण केला जातो. म्हणून या जगामध्ये भोळे माणसंच फसतात नाही, ज्ञानी म्हणून घेणारे सुद्धा माणसं अशा ढोंगी साधूला त्यांच्या जीवनामध्ये संताच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, कारण ह्यांचंच अज्ञानी गेलेलं नाही, यांनाच कळत नाही. लोकच या जगामध्ये कारण खरे त्यांच्या जीवनामध्ये चुकीचं वागतात. समाजच सुधारलेला नाही. कारण त्या साधूला दोष देण्यामध्ये काही मतलब नाही. समाजालाच कळत नाही की साधू कुणाला म्हणावं, साधूचे लक्षण काय. आपल्या जीवनामध्ये साधूचे हे महाराजाचे किंवा सर्व साधू संतांचे ग्रंथ काढून वाचा तुमच्या जीवनामध्ये. मग त्याच्यामध्ये कळल साधू कुणाला त्यांनी म्हटलेला आहे, संत कुणाला म्हटलेला आहे, भक्त कुणाला म्हटलेला आहे. याच्यावर मी सत्य उदाहरण देतो. माझीच पत्नी सो ज्ञानेश्वरी देवीदास साळुंके, आता हा 22 हा सप्ताह चालू झालेला आहे. एवढी ताप आहे अंगामध्ये तिला. मी दवाखान्यात नेलं, टॉन्शन सुजलेले आहेत. मी म्हणलं बाबा घरी बसून पारायण कर, पण नाही. आज 22 तारखेपासून आज 25 तारीख आहे. सकाळ पहाटे 5:30ला उठून तिथं जाऊन तिथं जगद्गुरू तुकोबारायच्या गाथ्याचं पारायण करते. आता पारायण करण्याबद्दल विरोध नाही माझ्या मनामध्ये. आता आमच्या घरी कारण 3 पिढ्यापासूनचं तिनंही भजन करते. सर्व आमच्या घरामध्ये सांप्रदायिक आहेत. 7 ते 8 वर्ष झालं माझ्या जीवनामध्ये जगद्गुरू तुकोबारायच्या अभंगावर, अनेक साधू संतांच्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये अभ्यास करून एका शब्दाचा अर्थ काय होतो व्याकरणामध्ये जाऊन त्याचा अर्थ काढून मी चिंतन तयार करतो आणि जगाला ह्या यूट्यूबमार्फत या जगासमोर मांडतो. पण जगाला सत्य घ्यायचंच नाही. म्हणून सत्य ऐकण्याची या जगामध्ये कुणाची इच्छा नाही. म्हणून या जगामध्ये सत्य आवडतं का नाही, जी गोष्ट माझ्या बायकोला तिच्यामध्ये मी बदल करू शकत नाही, तर या जगामध्ये कारण तुम्हाला सांगून तुमच्यामध्ये बदल होईल. जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं, सर्व साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये सांगितलं, पण आपल्या जीवनामध्ये कधी बदल झालेला नाही. आता माझं रनिंग 61 वय आहे. मला असं वाटतं की भगवंता काहीतरी चमत्कार दे. चमत्काराशिवाय या जगामध्ये कुणी नमस्कार घालीत नाही, असं मी भगवंताला विनंती करतो. आता त्या भगवंताची इच्छा असेल
तर तो दिल, नाही दिली तर आपली ही घरी बसून त्या भगवंताची ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. मी माझ्या घरामध्ये बसूनच त्या आत असलेल्या पांडुरंग परमात्म्याची कारण प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करीत राहतो. असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, राख लावणे अंगमळी वाया टोके मी एकबळी वासने हाती बांधली नळी त्यासी येऊने काळगिळी उगळी रे विठ्ठला. आता मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व अंगाला त्याच्या जीवनामध्ये राख लावतो, सर्व अंग त्याचं मळीन करतो. त्याला लोक साधू म्हणतात, त्याच्या पाया पडतात. आणि ती मौन बघितल्यानंतर काय वाटतं की मनुष्याला, कारण ते पैसे अधिक टाकतात, मग तिथं भीड लगेच जमा होते. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचारावा पोटी. मग तिथं लोकांची गर्दी होते, ढिगारा लागतो. त्या पैशाकडं तो बघत नाही, डुकून बघत नाही. मग लोक म्हणतात आपलं दान खरं गेलं. त्या पैशाकडे त्यानं बघितलंच नाही. खरा साधूला माझ्या जीवनामध्ये दान दिलं, पण तो ढोंगी आहे हे कळतच नाही. सगळे गेल्यानंतर ते पैसे घेऊन त्याच्या जीवनामध्ये घरला जातो. म्हणून महाराज म्हणतात, वाया टोके मी एक बळी. कारण विरक्त नसताना त्याच्या जीवनामध्ये विरक्त असा मोठा आवा आणतो. म्हणून महाराज त्याला टोके म्हणतात. जगद्गुरू तुकोबारायांनी या जगाला भरपूर टोकलेलं आहे, पण एवढं टोकूनही या जगामध्ये काही फरक पडलेला नाही. म्हणून वासने हाती बांधली नळी, असे जे वाया गेलेले वासनेने बांधलेले असतात, नळी नळी म्हणजे त्यांचा गळा त्या वासनेनं पूर्णपणे आवळलेला असतो. म्हणून आता विरक्ती म्हणजे काय? एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी नरिगती काही, तया ना कळे हे आम्हाही न म्हणू काही. कारण अंगाला राख लावून तुमच्या जीवनामध्ये मुखाने देवाचं नाव घेऊन असे ढोंगी लोकांना त्यांच्या जीवनामध्ये विरक्ती कशी होणार आहे? कारण आधी मन ताब्यात घ्यावं लागतं. माऊली म्हणतात मनू, कारण मन इंद्रियाच्या ताब्यामध्ये आहे. इंद्रियाने परण्याहुर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्ध्योप यो बुद्धेप परतस्तु सह. कारण मन ताब्यात नाही, कामवासना ताब्यात नाही, विषयाच्या मागे आपण जीवनामध्ये लागलेला आहोत. मग ती विरक्ती प्राप्त होणार आहे का? कधीच विरक्ती प्राप्त होणार नाही. भगवान म्हणतात ते अशा लोकांना कधीच विरक्ती प्राप्त होते हे काय माझ्या जीवनामध्ये मला कळत नाही का? असं अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात. परी मनिमाच्या वाटानं वचिजे काही वैराग्याची सेन करिजे, केवळ विषय जळी टाकीजे बुडी देवनी. कारण माऊली सांगतात की असे जे लोक आहेत ज्यांना नियम काय माहीत नाही, विरक्ती म्हणजे काही माहीत नाही, मन ताब्यामध्ये घेतलेलं नाही, इंद्रिय मोकाटपणे त्यांच्या जीवनामध्ये फिरतात आणि विषय वासनेमध्ये ते रममान झालेले असतात. त्यांनी काय करावं? पाण्यात बुडी मारून जीव द्यावा असं माऊली म्हणतात. म्हणून त्यासी येऊन काळे गिळी उघळी रे विठ्ठला. महाराज म्हणतात त्याला काळ घेऊन जातोच, उघळी रे विठ्ठला. आता उघळी म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी चांगली आहे का? आपल्या जीवनामध्ये उलटी चांगली नाही. याच्यामधून महाराजाला सांगायचं आहे की जन्म मरणाच्या बंधनामध्ये तुम्ही अडकता. या 184च्या योनीमधून जर तुम्हाला सुटायचा असेल तर तुमच्या स्वस्वरूपाची, त्या भगवंताची, त्या भगवान शिवाची तुम्ही प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून याच्याबद्दल माऊली काय सांगतात? जे क्लेश गावीच्या उकरडा भवपुरीचा पानवडा, ते तमयोनी तया मुडा वृत्तीची दे मगाहराचे निनावे, तृणही जेथे नुगवे ते व्याघ्र वृषी काढवे तैसिये करी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता नीट लक्षपूर्वक आहे का? असे जे लोक विषय वासनेच्या मागं लागलेले आहेत त्यांना अनमोल असा देह मिळून
त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या स्वतःची ओळख केली नाही, त्या भगवंताची प्राप्ती केली नाही. जन्मभर विषय सुख, धन, पद, प्रतिष्ठा याच्याच मागं लागलेले आहेत. तर भगवान सांगतात, मी त्यांना काय करतो, त्यांना अशा हिंसक अशा अरण्यामध्ये जन्माला घालतो, जिथं वाघ, सिंह, अस्वल अत्यंत क्रूर असणारे प्राणी, त्या ठिकाणी मी त्यांना जन्माला घालतो. आणि जन्माला घातल्यानंतर त्यांना भूक लागली असता त्यांना अन्न देत नाही, त्यांना ताण लागली असता त्यांना मी पाणी देत नाही, त्यांना झोप आली असता त्यांना तृण म्हणजे गवतही त्यांना झोपायला देत नाही. मग हे क्रूर असणे, अस्वल, वाघ, सिंह हे अति क्रूर आहेत. मग ते काय करतात, ह्याला पकडतात, ह्याच्या डोळ्या दकत ह्याच्या देहाचे लचके तोडतात, म्हणजे मांस काढतात, ह्याच्या डोळ्या देखत त्याचं मांस खातात. हा डोळ्यानं पाहतो पण काहीच करू शकत नाही, ह्याचं काहीच चालत नाही. हा डोळ्या देखत त्याचं मरण त्याच्या जीवनामध्ये पाहतो. हा पहिल्या मुक्कामाचा मी पहिला पडाव सांगितला. ह्याच्यापेक्षा अशा कठोर अशा कल्पचे कल्प येऊ नये, त्याच्यामधून मी त्याला कधी बाहेरच काढीत नाही, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. म्हणून इथं आपण जन्माला आलो म्हणजे सत्य काय, असत्य काय, धर्म काय हे आपल्या जीवनामध्ये कळावा, हे सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. या 3 चरणावर मी चिंतन मांडलं. कारण आता भाग 2मध्ये किंवा भाग 3मध्ये उर्वरित राहिलेल्या, कारण बाकीच्या चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन. हे झालेलं चिंतन सर्व साधू संतांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्वच प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.